येत्या 15 जानेवारी रोजी होणाऱ्या नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शहरातील 3004 मतदान केंद्र सज्ज करण्यात आले आहेत. 38 प्रभागांमध्ये 151 नगरसेवकांच्या निवडीसाठी होणाऱ्या या निवडणुकीत तब्बल 24,80,000 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजे 14 जानेवारी रोजी 4,009 कंट्रोल युनिट आणि 10,928 बॅलेट युनिट स्ट्रॉंग रूममधून मतदान केंद्रांवर पाठवण्यात येतील. बहुतांश ईव्हीएम यंत्रे विदर्भातील आधीच्याच निवडणुकांमध्ये वापरलेली असून सुरळीत मतदानासाठी 10% अतिरिक्त ईव्हीएम राखीव ठेवण्यात आल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त अभिजित चौधरी यांनी दिली आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व जे आज पत्रकार बंधू भगिनी इथे आलेले आहेत प्रेस कॉन्फरन्सला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. 15 तारखेला आपल्याला कल्पना आहे की महानगरपालिकेचे इलेक्शन आहे आणि त्या अनुषंगाने आज आपली आपण प्रेस घेतो आहोत. सुरुवातीला काही जी इन्फॉर्मेशन आम्हाला आपल्याला द्यायची आहे त्याच्याबद्दल मी आपल्याला माहिती देईन आणि त्याच्यानंतर एक अतिशय क्रिटिकल महत्त्वाचा जो पार्ट आहे की आता ज्या मतदार याद्या ज्या आहेत त्या म्हणजे विधानसभेमध्ये जे आपले जे मतदार केंद्र असतात किंवा ज्या याद्या असतात ते काही प्रमाणामध्ये बदल होतात महानगरपालिका इलेक्शनमध्ये आणि त्याच्यामुळे ॲडिशनल काही पोलिंग बूथ्सही आलेले असतात. तर आपलं नाव कोणत्या मतदान केंद्राशी निगडित आहे तिथे आपल्याला कसं पोहोचतं या संदर्भामध्ये आयोगाकडनं काही सुविधा केलेल्या आहे आणि त्याच्या पलीकडे जाऊन महानगरपालिकेमार्फत आपण काही अतिरिक्त त्यांना हे करतो की अधिक सुलभ पद्धतीने ते आपल्या मतदान केंद्रामध्ये जाऊ शकतात. तर त्याचं एक तुम्हाला आम्हाला डेमॉन्स्ट्रेशन दाखवायचं आहे. ते आपल्यामार्फत जर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं तर वोटिंगच्या दिवशी जी काही माझं मतदान केंद्र नेमकं कुठे आहे त्याची जी माहिती आहे ती त्यांना लक्षात येईल. कारण की जर विधानसभा आणि लोकसभेमध्ये बघितलं तर ते काही लोकांचं कंटिन्यू राहील केंद्र, पण काही लोकांच्या बाबतीमध्ये ते केंद्र बदललं असणार आहे. कारण की मतदान केंद्रांची संख्या जी आहे ती वाढलेली असते आपल्या महानगरपालिका इलेक्शनमध्ये. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा राहणार आहे. तर त्याच्याबद्दल आपल्याकडनं आपण जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं अशी माझी विनंती असणार आहे. तर एक सुरुवात बेसिक इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 38 प्रभाग आहेत आपल्याकडे. त्यातले 4 सदस्यीय 37 आहेत आणि 3 सदस्यीय आहे. एकूण 151 आपली सदस्य संख्या आहे. 15 तारखेला जे मतदान आहे ते 7:30 वाजता सुरू होणार आहे आणि सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत असणार आहे. एकूण मतदारांची संख्या आपल्याकडे 24,83,112 आहे. मतदान केंद्रांची जर संख्या बघितली तर 3,004 आहे. पोलिंग स्टेशन लोकेशन म्हणजे मतदान इमारतींची लोकेशन्स जर बघितले इमारतींची संख्या बघितली तर 964 आहे म्हणजे 964. त्यातले पोलीस विभाग आणि आमचे रिटर्निंग ऑफिसर्स यांनी जे काही संवेदनशील आहेत अशी एक लिस्ट वेगळी काढलेली आहे. 321 असे मतदान केंद्र आहेत की ज्यांना संवेदनशील डेझिग्नेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये काही ॲडिशनल सुविधा ज्या आहेत जसं आमच्यामार्फत आम्ही तिथे वेबकास्टिंगचं जे आहे ती सुविधा करतो तसे 200 वेबकास्टिंगचे आपल्याकडे 255 एकूण ठिकाणी आपण वेबकास्टिंगची सुविधा करत आहोत. आणि त्या संवेदनशील केंद्रामध्ये अतिरिक्त पोलीस बंदोबस्त जो आहे तो पोलीस विभागामार्फत दिला जाणार आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया.